घोडदौड इथंच थांबेल, कोणता संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दखल घेणार हे सांगून जाणारा हा सामना. अगदी पाहिलं गेलं तर वाऱ्याचा वेगही वाढतोय, पाऊसही येणार की काय या मॅच दरम्यान. यावेळी पंचांचा इशारा येतोय डेड बॉल. पुन्हा एकदा आखावा लागेल, हा चेंडू डेड घोषित केला गेलाय पंचांकडून. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली संघासाठी. शॉर्ट लेनचा चेंडू मोठा फटका घेण्याचा मानस. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, दोन लगातार निर्धाव चेंडू. अगदी प्रेशर बिल्ड केलं गेलंय रोहित वरती, परंतु रोहितला लक्ष द्यावं लागेल. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येईल ही अपेक्षा बाळगणं कुठेतरी चुकीचं असेल. स्वतःची विकेट महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवून खेळी करावी लागेल. यावेळेला फटका आहे, चांगला गॅप शोधून काढला, इनफिल्ड भेटली गेली, आउटफिल्डला आहे प्रोटेक्शन. एक धाव काढली जाईल. 3 चेंडूचा खेळ संपतोय, 3 चेंडूच्या अखेरीस धावफलक 1 या आकड्यावरती. आता स्ट्राईक एंडवरती असेल शुभम पवार. शुभमसाठीचा पहिला चेंडू गुड लेंथवरती स्पॉट झाला, तदनंतर मात्र अनपेक्षित उसळी अगदी जास्त आलेली पाहायला मिळाली या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी राहिले या गोलंदाजाची. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक जाईन घोषांकित रिजनमध्ये एका धावेसाठी. या एका धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतंय 2 या आकड्यावरती. आतापर्यंत 4 चेंडू मात्र हाताळले गेले, धावा दिले गेले 2. पावसाचं आगमन सुद्धा झालं आहे या मॅचमध्ये. अगदी डोळे झाकून हा फटका खेळला गेलाय. पंचांचा इशारा येतोय, एका धावेसाठीचा फटका होता चांगला, परंतु क्षेत्र थोडंसं अगदी पाहिलं गेलं तर बंदी क्षेत्र निवडलं गेलंय. भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली गेली या मैदानाची तर 180चं हे ग्राउंड, पाठची बाजू पूर्णपणे बांधील असलेली पाहायला मिळते. जर धावा करायच्या असतील तर समोरच्या दिशेने फटकेबाजी करणं महत्त्वाचं असेल. या पावसाळी हंगामामध्ये रबर क्रिकेट स्पर्धा चालू झाल्या आणि अगदी पाहिलं गेलं या स्पर्धेदरम्यान निर्णायक क्षणाची ही मॅच, निर्णायक मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका षटकाचा खेळ संपला, एका षटकाच्या अखेरीस धावफलक 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. या मॅचमध्ये देखील अमोलची गोलंदाजी मात्र चांगली राहिली, वाखण्याजोगी राहिली आहे. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आबा. यावेळेस फटका खेळून काढला, क्षेत्ररक्षक तिथं नसेल तैनात, क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत धाव घेतली गेली. एक दुसऱ्या धावेसाठी नकार दिला जातोय. आता स्ट्राईक एंडला असेल शुभम. शुभम जवळ आहे पॉवर, अगदी पाहिलं गेलं तर पॉवर जनरेट करतो. बॅटचा जो फ्लो आहे, गती जी आहे बॅट फिरवण्याची ती मात्र चांगली आहे शुभमची. शुभमला मात्र आता षटकार चौकारांमध्ये डील करावं लागेल आपल्या संघाला. जर अगदी फायटिंग स्कोर उभा करायचा असेल चाळकेवाडी या संघासमोर तर मात्र यावेळेला स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय, दिशा भरकटलेली, वाईडचा येतोय पंचांचा इशारा, अतिरिक्त धाव जोडली जाते धाव फलकावरती. यावेळेस चेंडू खेळून काढला, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईल, चूक होणार नाही, झेल केला जाईल कंप्लीट. पहिला विकेटचं पतन मार्गस्थ व्हावं लागेल तंबूच्या दिशेने शुभमला. या मॅचमध्ये मात्र आपली दावेदारी सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळतोय चाळकेवाडी संघ. घोटील संघ कुठेतरी बॅकफूटवरती जाताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक अगदी पाहिलं गेलं अमोलचं चांगलं टाकलं गेलं, फक्त 3 धावा खर्चिक ठरला. तदनंतर मात्र या षटकाची सुरुवात देखील चांगली होताना आपल्याला पाहायला मिळते.
तर कर्णधार स्वतः आता मैदानामध्ये येताना पाहायला मिळालं. स्ट्राईक एंडवरती प्रकाश बाचुलकर कॅप्टन टू कॅप्टन असं हे बॅटल. पुन्हा एकदा स्लोअर गोलंदाजीचा वाईडचा इशारा मात्र पंचांकडून. आपण पाहिलं गेलं ज्या ज्या वेळेस स्लोअर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय आव्हानकडून त्यावेळेला मात्र दिशा थोडीशी फसलेली आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील वाईडचा इशारा संजीवनी देऊन जाणाऱ्या धावा असतील घोटील या संघासाठी. अगदी पाहिलं गेलं तर धावफलक पोहोचतोय 7-7 या आकड्यावरती. बॅटमधून धावा येत नाहीत परंतु या अतिरिक्त धावा अवांतर धावा मात्र कुठेतरी धावसंख्या पुढे नेताण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस ओव्हर द पिच चेंडू टाइम करता आलेला नाहीये परंतु पंचांकडून पुन्हा एकदा वाईडचा इशारा. इन रो 3 वाईडची हॅट्रिक इथे गोलंदाजाकडून साकारली जाते. आतापर्यंत तब्बल 4 वाईड चेंडू हाताळले तर या षटकामध्ये. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा मानस होता. स्लोअर चेंडू टाइम करता आलेला नाही. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. इथून पुढे मात्र प्रत्येक निर्धाव चेंडू घोटील या संघासाठी पराभवाच्या छायेत घेऊन जाणारा चेंडू ठरेल. प्रत्येक चेंडूवरती धाव येणं महत्वाचं असेल. यावेळीस देखील निर्धाव चेंडू. दुसरं षटक मार्गस्थ असताना 5 चेंडूचा खेळ संपतोय. एका चेंडूचा खेळ उर्वरित असेल दुसऱ्या षटकातला. स्वतः कर्णधार आहेत स्ट्राईक एंडला. आता यावेळेस चांगला फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे गणेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक चांगली फेकी आपल्याला येताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र स्ट्राईक एंडवरती आता ओपनिंग फलंदाज रोहित पाहायला मिळतोय. फटका चांगला सजवलाय. ताकद आहे परिपूर्ण. फटका जाईन आर पार सीमा पार. या इनिंग मधला पहिला बिग हिट रोहितच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. या 6 धावांनी धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळाली. 15 या आकड्यावरती 2 षटकांचा. दोन षटकांचा खेळ संपला आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला 15 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. जर फायटिंग स्कोर उभा करायचा असेल तर या शेवटच्या षटकामध्ये किमान 15 धावा तरी कराव्या लागतील या जोडीला. शेवटचं षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधार मारुती चव्हाण आबा येताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क होती तर स्ट्राईक एंडवरती कर्णधार प्रकाश बाचुलकर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस 1 धाव येताना पाहायला मिळते. लेग साईडच्या दिशेने टोलून काढलेला हा चेंडू आपण पाहतोय. हलक्या हाताने खेळून काढला. 1 धाव आली त्यावरती. आता स्ट्राईकला मात्र आहे रोहित ज्याच्या बॅटमधून आता आपण पाहतोय एक षटकार आहे या इनिंगमध्ये. ओपनिंग फलंदाज म्हणून आलाय ज्याच्याकडून अपेक्षा आहेत खऱ्या अर्थाने षटकार चौकारांची. इथून पुढे मात्र उर्वरित चेंडूंवरती षटकार आणि चौकार येणं मात्र महत्त्वाचं असेल. यावेळेस देखील स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू जातोय फ्लॅट. षटकार रोहित कडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांची परिपूर्तता करताना इथं पाहायला मिळतोय हा खेळाडू. आणि या 6 धावीने धावफलक 23 या आकड्यावरती पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली फलंदाजी बहरली आहे इथं रोहितची.
यावेळेस देखील स्टेप आउट झालाय ओव्हर द पिच, चेंडू लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, त्याच्या आवाक्या बाहेर लांब लचक गगनचुंबी आजच्या दिवसातला नेत्रदीपक हा फटका रोहितच्या बॅट मधून अगदी सिक्सर मध्ये डील करताना इथं पाहायला मिळतोय रोहित पवार, मॅन फ्रॉम घोटील. यावेळेस देखील येतोय फटका, हॅट्रिक षटकार, अगदी षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली जाते रोहितच्या माध्यमातून. इन रो 3 षटकार. अगदी पाहिलं गेलं तर या अगोदरच्या मॅच पासून अगदी हॅट्रिकची मात्र वर्णी लागताना अगदी श्रीकांतच्या बॅटमधून 3 षटकार इन रो, त्यानंतर अर्जुनच्या बॅटमधून इन रो 3 षटकार आणि यावेळेस मात्र घोटीलचा बॅकमन म्हणून ओळखला जाणारा रोहित हार्ड हिटर सेट ऑन फायर. जिथं वाटलं गेलं होतं की ही धावसंख्या अगदी पाहिलं गेलं तर 15-16 या धावसंख्येवरती थांबेल की काय, तिथं मात्र रोहित नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावताना आपल्याला पाहायला मिळतंय. 9 चेंडूमध्ये तब्बल 26 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला येताना पाहायला मिळाली आहे. यावेळेस मात्र आपण पुनरागमन करावं लागेल, टप्पा बदलावा लागेल चेंडूचा. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक धाव कंप्लीट यष्टीरक्षकाकडे केला जाईल, थ्रो धावचित होईल. दुसरी धाव घेताना एकच धाव जोडली जाईल धावफलकावरती. या एका धावेने धावफलक पोहोचतंय 36-36 या आकड्यावरती टार्गेट सेट केला जातोय. 37 या आकड्यावरती. अगदी या अगोदर पाहिलं गेलं तर कल्पतरू चाळकेवाडी संघाने 60 धावा देखील उभ्या केल्या होत्या, परंतु घोटील या संघाने या अगोदर 2 मॅचमध्ये 29 धावा डिफेंड केल्या आहेत. यावेळेस मात्र 36 ही धावसंख्या आहे. ही डिफेंड करण्यामध्ये यशस्वी ठरणार का घोटील संघ? येणाऱ्या 3 षटकांमध्ये ही कहाणी आपल्या पुढे मात्र मांडली जाईल. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, जोडून रहा सातारा स्पोर्ट्स या वाहिनीवरती. थेट प्रक्षेपण केलं जाते चांगलं चषक 2024चा रणसंग्राम. बक्षीस पात्र फेरीमध्ये पहिला संघ कोण मजल मारणार हे सांगून जाणारी मॅच, येणारी 3 षटक, निर्णायक षटक. तर यानंतर आपण पाहिलं गेलं सामना रंगला जाईल. ब गटातला पहिला साखळी सामना असेल त्रिमूर्ती सलतेवाडी विरुद्ध मत्रेवाडी 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेल या नाणेफेक करण्यासाठी वेळ घेऊ नका. त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघनायक तसेच मत्रेवाडी 11 संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे.
18 चेंडू 36 धावांचं समीकरण, 12च्या सरासरीने धावफलक पुढे न्यायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येईल तो म्हणजे बाबू. तर शेवटचा कॉल दिला जातोय त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संगनायक तसेच मत्रेवाडी 11 संगनायक. शेवटचा कॉल आहे, नाणेफेकीसाठी या, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. त्रिमूर्ती 11 सलतेवाडीचे संगनायक तसेच आयोजकांच्या भूमिकेत असलेले पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष हरीश सलते उपस्थित आहेत. तसेच राहुल आपल्याला पाहायला मिळतात. मत्रेवाडी 11 या संघाचे संगनायक. नाणेफेक केली जाते, नाणेफेकीचा कौल लागला जातोय सलतेवाडी या संघाकडून. नक्कीचा निर्णय कळवला जाईल. 18 चेंडू 37 धावांचं समीकरण असेल. 36 धावांपर्यंत मजल मारली होती घोटील या संघाने. 18 चेंडू 37 धावांचं समीकरण. या इनिंग मधला पहिला चेंडू घेऊन तयार होईल गोलंदाज चंद्रकांत पवार बाबू. तर स्ट्राइक एंडला आक्रमक फलंदाज मिस्टर केपीएल मिस्टर पीटीपीएल श्रीकांत निवडून घे. पहिला चेंडू शॉर्ट लाईनचा. या चेंडूला सहसा मैदानामध्ये ठेवत नाही, परंतु नशिबाची साथ, बॅटची तिकेट, चेंडू जातोय घोषांकित रिजन मध्ये एका धावेसाठी. यावेळेस अगदी चांगला स्वतःसाठी रूम बनवली. चेंडू पाहिला गेला, बॅट फुटवरती गेला, हलक्यात आणि टोलवला. एकच धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फटका काय सजवलाय, ताकद आहे परिपूर्ण. चेंडू जाईन आर पार सीमा पार. ज्या गोलंदाजी करत असताना आबांनी धावा दिल्या त्याची मात्र आता परतफेड केली जाते. षटकारांची मात्र इथं आतिषबाजी केली जाईल आबांकडून देखील. गती होती त्या गतीचा मात्र इथं फायदा घेतला गेलाय परिपूर्णपणे. अगदीच पाहिलं गेलं तर सकाळच्या सत्रापासून गोलंदाजी करतोय हा गोलंदाज, परंतु पहिला षटकार त्याच्या गोलंदाजीमध्ये खेचला गेलाय आणि आबांच्या बॅटमधून तो षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. पाण्यामध्ये चेंडू भिजल्यानंतर थोडासा सुकवला जातोय ग्रीप बनवण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा होईल तयार बाबू. यावेळेस काय गोलंदाजी आखली जाते, पर यावेळेस यष्टीरक्षकाकडून होते चूक. निर्धाव चेंडू, परंतु एक धाव येताना पाहायला मिळेल. घोषांकित रिजन मधले चांगलं कमबॅक मोठ्या फटक्यानंतर बाबूच्या माध्यमातून केलं गेलंय. यावेळेस शॉर्टलेनचा चेंडू ऑफसाईड रिजन मध्ये हलक्या हाताने खेळून काढलाय. श्रीकांत दुसऱ्या धावीसाठी निघाला होता, परंतु त्याला नकार दिला जाईल. यावेळेस स्ट्राइक एंड वरती असेल श्रीकांत बाबू टू श्रीकांत. पुन्हा एकदा शॉर्ट लाईनचा चेंडू. ज्या पद्धतीचे चेंडू अगदी श्रीकांत साठी सोने पे सुहाग असतात त्या चेंडूंवरती मात्र फसवलं जात आहे बाबूकडून. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय.
तर एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या अखेरीस धावफलक आपल्याला 10 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. आता उर्वरित 12 चेंडूंमध्ये गरज असेल जिंकण्यासाठी ती म्हणजे 27 या आकड्याची. अगदी 13.5च्या सरासरीने धावफलक पुढे न्यायचा आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती शुभम असेल. शुभम ही गोलंदाजी कशा पद्धतीची करतो हे पाहणं महत्त्वाचं. या अगोदरच्या 2 मॅचमध्ये चांगली गोलंदाजी राहिली. याच्याकडून देखील स्ट्राईक एंडवरती आहे ताबा. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जाते. स्वतःच्या गोलंदाजीला अनुकूल असं क्षेत्ररक्षण सजून गोलंदाज निघतोय शुभम. अगदी पिचच्या मधोमध आपटलेला हा चेंडू. निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये गती सुद्धा काढून घेतली गेली होती. चांगलं रणनीती आखली जाते वारंवार. यावेळेस मात्र वाईडचा इशारा येईल पंचांकडून. ग्रीप बनत नाहीये चेंडूवरती. चेंडू सुकवावा लागेल. ऑफसाईड रिजन मध्ये फटका चांगला सजवला. क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे. धावत चेंडू वरती येतोय. थोडंसं गॅमलिंग केलं गेलं तिथं. नंतर मात्र एका धावेवरच समाधान मानावं लागेल. आता स्ट्राईक एंडवरती असेल श्रीकांत. पाहण्यासारखं असेल बॅटल. यावेळीस शुभम कशा पद्धतीनं हाताळतोय गोलंदाजी, कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी हाताळणार, कशा पद्धतीचं प्लॅनिंग असेल. कारण महत्त्वाची विकेट आहे स्ट्राईक एंडला. जर ही विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरला तर मॅचमध्ये नक्कीच टर्निंग पॉईंट ठरणार हे षटक ठरेल. परंतु जर श्रीकांत उभा राहिला तर मात्र मॅच कोणत्याही क्षणाला चाळकेवाडी या संघाकडून वळवण्याची ताकद ठेवतो. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं गेलं तर इन रो 3 षटकार त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळाले. तर थोडासा दबाव असेल गोलंदाजावरती, परंतु दाखवून द्यावं लागेल तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे. रनअप मध्ये थोडंसं आपण पाहिलं गेलं तर फंबलिंग होताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती तयार होईल. शॉर्ट लेनचा चेंडू ऑफसाईड रिजन मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथं चेंडू वरती येणार, फेकी करणार. तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील धावा 2. या 2 धावेनी धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय 14 या आकड्यावरती. यावेळी चेंडू ओढवला इनफिल्डच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक आउटफिल्डला आहे, फेकी करणार. एकच धाव घेतली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण आपण सौरभच्या माध्यमातून पाहिलं गेलं तिथं. चांगली फेकी आणि अगदी पाहिलं गेलं संपूर्ण प्रत्येक क्षेत्ररक्षक इथं मात्र सर्वस्व झोकून देतोय. अगदी ज्या संघाने तब्बल 60-70 धावा केल्या त्या संघाला मात्र इतर रोखलं जाते. प्रत्येक एका धावेसाठी कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली जाते. 36 धावांचं माफक आव्हान डिफेंड करत असताना काय गोलंदाजी आखली जाते. यावेळेस पंचांचा येतोय वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव, या अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील शुभमला. या धावांवरती मात्र ब्रेक लावावा लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत कौतुक करावं लागेल श्रीकांत आणि आबांना. या पद्धतीनं खेळून ठेवणं, थांबवणं सोपं नाहीये. ती गोष्ट, अवघड गोष्ट मात्र सोपी करून दाखवता नाही तर गोलंदाज. यावेळेस काय गोलंदाजी, बाउन्सर हाताळला गेलाय त्याचं काहीच उत्तर नसेल. फलंदाजाजवळ निर्धाव चेंडू. तर या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन निघेल शुभम. पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर रनअप मध्ये थोडंसं पंबलिंग. रोहित अगदी पाहिलं गेलं तर लॉंग ऑफला उभा आहे. चल बिचल होते कारण फलंदाजी केले त्यांनी, त्याची भूमिका पार पडली. आता मात्र बॅट चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता.
2 षटकांचा खेळ संपतो. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला स्थिरावलेलं पाहायला मिळालं. 16 या आकड्यावरती शेवटच्या 6 चेंडूंमध्ये समीकरण आहे 21 या धावसंख्येचं आणि या 21 धावा 6 चेंडूमध्ये शेवटच्या षटकामध्ये रोहितने खेचल्या गेल्या होत्या आबांच्या गोलंदाजीवरती. आता मात्र कोण गोलंदाज येतो ह्या 21 धावा डिफेंड करण्यासाठी. चला वेळ घेऊ नका, लगेचच क्षेत्ररक्षण पांगवा आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला बोलवायचं आहे. नक्कीच सचिन असेल हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी. 21 धावा रोखायच्या आहेत आबांच्या या शेवटच्या षटकामध्ये. ज्या 21 धावा घेतल्या गेल्या होत्या त्या धावा मात्र आता उर्वरित असतील. सचिन जवळ आहे कौशल्य 21 धावा डिफेंड करण्याचं, कारण या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं गेलं निर्णायक मॅचच्या निर्णायक क्षणावरती येऊन थेट आपण पाहतोय थांबलेली 6 चेंडू धावा करायच्या आहेत. 21 स्ट्राईक एंडला आहे श्रीकांत निवडुंगे. या अगोदर खूपदा या पद्धतीचं समीकरण त्याने यशस्वीपणे पार केलेलं पाहायला मिळतंय. तर गोलंदाजी मार्कवरती ते तर्रार आक्रमक वाऱ्याच्या वेगावरती आरूढ होणारा घोटील या संघाचा सचिन. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारी लढत आणि शेवटच्या टप्प्यात 6 चेंडू करायचे आहेत 21 धावा. जो संघ जिंकणार तो मात्र या चमचमत्या ट्रॉफीवरती आपल्या संघाचं नाव कोरणार एवढं मात्र निश्चित. सामना होतोय सुरू. शेवटच्या षटकातला पहिला चेंडू घेऊन गोलंदाज होईल तयार सचिन. स्ट्राईक एंड वरती डावखुरा फलंदाज श्रीकांत निवडुंगे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण संधी निर्माण झाली. ही कॅच आहे की मॅच आहे? क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावलं जाईल. 2 धावा केल्या जातील कंप्लीट यावेळीस. तर पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांशी वाद घालू नका विनंती केली जाते. या 2 धावा अंकित केल्या जातील धावफलकावरती. नक्कीच रोहित चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला होता त्याच्याकडून. पंच या 2 धावा बरोबर ना? यस. तर 2 धावा जोडल्या जात आहेत धावफलकावरती. समीकरण बदलत आहेत. समीकरण असतील आता बदललेली 5 चेंडू मध्ये गरज असेल. पाच चेंडू 19 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्कवरती सचिन. स्ट्राईक एंडला श्रीकांत निवडुंगे. यावेळेस त्रिफळाचीत केली जाते. दांडी गुल केली जाते. ही दांडी गुल नाही, विकेट नाही, मॅच बनवली जाते सचिन कडून. यावेळेस मात्र प्रेशर बिल्ड केला जातोय. जो संघ तब्बल 60-70 धावा कुटत होता त्या संघाला मात्र 36 धावा करत असताना अगदी काटकसर करावी लागते, कसरत करावी लागते. एका धावेसाठी मात्र मशागत करावी लागते. कौतुक करावं लागेल चंद्रकांत पवारचं, कौतुक करावं लागेल शिवमचं, कौतुक करावं लागेल हे 3रं षटक हाताळण्यासाठी आलेला सचिन. अगदी ज्यावेळेस आपण बलाढ्य संघाला नमवत असतो त्यावेळेला नक्कीच आपला जो कॉन्फिडन्स असतो, आत्मविश्वास असतो तो दुणावला जातो. नक्कीच आपण कोणाला हरवलं हे महत्त्वाचं खूप असतं, कारण छोट्या छोट्या संघांना, हलक्या संघांना हरवणं खूप सोपं असतं, परंतु बलाढ्य संघाला ज्या वेळेला हरवलं जातं त्यावेळेला मात्र आपल्या संघाचं, आपल्या गावाचं नाव नक्कीच मोठं होत असतं. आज समोर आहे कल्पतरू चाळकेवाडी संघ. आणि आतापर्यंत पाहिलं गेलं प्रत्येक मॅचमध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीत दाखल होणारा हा संघ आहे आव्हानचा. त्या संघाला नमवताना पाहायला मिळतं पण गोटील संघ. आता मात्र स्ट्राईक एंड वरती आहे अमोल. या अगोदरच्या मॅचमध्ये 4 चेंडूमध्ये 22 धावा ठोकल्या होत्या. या खेळाडूंनी देखील हे लक्षात ठेवावं लागेल. याच्यामध्ये देखील ताकद आहे. 4 चेंडू गरज आहे धावा 19ची. पहिलाच फुलटॉस चेंडू आल्याला आक्रमण केलं जातंय. मॅच मध्ये अजूनही आहे रंगत. काय घडतंय, काय बिघडतंय? एका बॉलवरती घोटील संघ तर दुसऱ्या बॉलवरती चाळकेवाडी संघ आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये 4 बॉलवर 22 धावांची कामगिरी केली होती. पुन्हा एकदा ती कामगिरी करून आपल्या संघाला बक्षीस पात्र फेरीत दाखल करणार का अमोल, की या 3 चेंडूवरती धावा रोखून? आता मात्र 3 चेंडू 13 धावसंख्येची गरज.
यावेळेस देखील फटका आहे चांगला, दोन क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय आर पार, सीमा पार, बंदुकीतून गोळी सुटावी तसा मात्र वेगाने चेंडू गेलाय सीमा पार. 4 धावेंवरती समीकरण बदललेली समीकरण आहेत. 2 चेंडू 9 या धावसंख्येची. काय मॅच मध्ये रंगत वाढली जाते. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होण्यासाठीचा हा सामना आणि स्पर्धा मात्र अशीच रंगावी. स्पर्धा कशी असावी, चांगभलं चषकामध्ये चांगभलं चषक 2024 सारखी असावी. मॅच कशी असावी तर मॅच व्हावी घोटील विरुद्ध चाळकेवाडी संघाची होणारी मॅच, त्या पद्धतीची मात्र ही मॅच व्हावी. प्रत्येक बॉला गणित या मॅचची बदलताना पाहायला मिळत आहेत. तराजू कधी घोटील या संघाकडे तर कधी दुसऱ्या वेळी झुकतोय चाळकेवाडी या संघाकडे. 2 चेंडू धावसंख्या गरज आहे 9. तसंच पाटण तालुक्यातलं मोठं नाव सलतेवाडी या संघाचा बॅकबोन. पाटण तालुका प्रीमियर लीगमध्ये हल्लीच ज्याने आपल्या खेळीनं सर्वांना उत्साहित केलं. गोपीदादा या संघातून खेळत असताना आक्रमक फलंदाजी करूनच सगळ्या गोलंदाजांना अगदी घाम फोडला गेला जातो. स्टार फलंदाज आक्रमक ऑलराऊंडर अक्षय सलते, मॅन फ्रॉम सलतेवाडी, त्याचं देखील आगमन होतंय. सहर्ष स्वागत असेल. यावेळेस निर्धाव चेंडू मॅच मध्ये अगदी पाहिलं गेलं तर 99% आगेकूच करतोय घोटील हा संघ. आता मात्र इथून पुढे चूक, एखादा वाईट, एखादा नो बॉल पुनर्गमन करून देणारा ठरेल चाळकेवाडी या संघासाठी. एक व्हॅलिड डिलिव्हरी आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये दखल मारताना आपल्याला पाहायला मिळेल घोटील हा संघ. यावेळेस मात्र गोलंदाजाला लक्षात ठेवावं लागेल, नो चेंडू हाताळायचा नाहीये. इथं मात्र लक्षात ठेवावं लागेल फलंदाजाला अतिरिक्त येणारी धाव त्याच्यामध्ये मात्र बॅट घालायची नाही. एखादा वाईट चेंडू येतोय त्याला मात्र ऍक्सेप्ट करावं लागेल. नक्कीच आबांनी देखील कान मंत्र दिला गेलाय, लक्षात ठेवावं लागेल. एखादा जर नो चेंडू असेल, वाईट चेंडू असेल तर तो मात्र त्याचा फायदा उचलण्याचं आव्हान दिलं गेलं असेल. व्हॅलिड डिलिव्हरी, यस इट इज अ व्हॅलिड डिलिव्हरी. बक्षीस पात्र फेरीमध्ये दखल मारणारा पहिला संघ DK11 घोटील. चांगभलं चषक 2024च्या या चमचमत्या ट्रॉफीवरती नक्कीच 2 पैकी एका ट्रॉफीवरती नाव कोरलं जाईल घोटील या संघाचं. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक असेल चाळकेवाडी संघ. आपला देखील खेळ चांगला राहिला. अमोलने दिलेली नक्कीच लढत मात्र लक्षात राहील. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र मॅच मध्ये आपण होता. हार्दिक अभिनंदन घोटील संघ. तर यानंतरचा सामना त्रिमूर्ती सलतेवाडी विरुद्ध मत्रेवाडी 11 या 2 संघाचा असेल. सलतेवाडी संघ आपला निर्णय कळवायचा आहे. वेळ घेऊ नका, सलतेवाडी संघ निर्णय कळवा. आपण स्वतः आयोजकांच्या भूमिकेमध्ये